तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निवडणुकाबाबत थोडक्यात माहिती असेलच. निवडणुकाबाबत तुम्हाला थोडक्यात माहिती असेल. मग भारत ही लोकशाही प्रधान देश आहे. भारतात वेगवेगळ्या पक्षांद्वारे निवडणुकीसाठी उभं राहून निवडणुकी पार पाडली जाते. मग नेमकी निवडणूक म्हणजे काय माहित आहे का कोणाला? कोण सांगतो मला निवडणूक म्हणजे काय? तर पहा, मी सांगतो तुम्हाला. निवडणूक म्हणजे आपण ज्या एखाद्या संघटनेकडून, संस्थेकडून किंवा आपण ज्या माध्यमातून मतदान करून एखाद्या पक्षाला निवडून देतो, त्यालाच आपण काय म्हणतो? निवडणुका असे म्हणतो. मग तुम्हाला वेगवेगळे पक्ष वेगवेगळे माहितीच असतील. ते काय करतात? निवडणुकांच्या माध्यमातून उभे राहून सत्ता स्थापन करून आपल्या प्रादेशिक विभागातील, आपल्या स्थानिक विभागातील लोकांचे हितसंबंध जोपासत असतात. मग हितसंबंध जोपासताना ते त्यांच्यामध्ये वेगवेगळी विचारसरणी असते. वेगवेगळ्या पक्षांमध्ये वेगवेगळी विचारसरणी अवलंबून असते आणि या विचारसरणीनुसार ते आपलं कामकाज पार पाडत असतात. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. या देशामध्ये अनेक पक्ष पद्धती, बहुपक्षीय पद्धती प्रामुख्याने अवलंबली जाते. ही अनेक पक्ष पद्धतीचा अवलंब केलेला आहे भारताने. तसं इतर काही देशांमध्ये द्विपक्ष पद्धत, एकपक्ष पद्धतीचा पण अवलंब केलेला आहे. तर मग या निवडणुकांमधून वेगवेगळे राजकीय पक्ष उभे राहतात. वेगवेगळे राजकीय पक्ष आणि त्यांची विचारसरणी जोपासून, त्यांच्या लोकांशी संबंध जोपासून सत्ता स्थापन करतात. निवडणुकीच्या माध्यमातून ते काय करतात? सत्ता स्थापन करतात. तर अशाच पद्धतीत आपण आज वेगवेगळ्या राजकीय पक्षांची माहिती पाहणार आहोत. तर आपल्या राज्यशास्त्र विषयातील घटक कोणता आहे? राजकीय पक्ष. राजकीय पक्षाचे उपघटक कोणता आहे? राजकीय पक्षांची माहिती. राजकीय पक्षांची माहिती. मग थोडक्यात राजकीय पक्ष. मग राजकीय पक्षाची व्याख्या कोणती आहे? राजकीय पक्ष म्हणजे नेमकी काय? कोण सांगता मला? राजकीय पक्ष म्हणजे काय? तर मी सांगतो. राजकीय पक्ष म्हणजे निवडणुकांच्या माध्यमातून उभे राहून सत्ता स्थापन करणारे जी संघटना असते त्यालाच आपण काय म्हणतो? राजकीय पक्ष असे म्हणतो. मग हे राजकीय पक्ष जे आहे ते राजकीय पक्ष आहे ते निवडणूक लढवून त्याद्वारे सत्तांतर घडवून आणतात. पहिले जे राजकीय पक्षांची सत्ता असते ती सत्ता त्या राजकीय पक्षांची कामगिरी जर चांगली नसेल तर विरोधी राजकीय पक्ष येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकांतून ते निवडणुकीत उभे राहून पुन्हा सत्तांतर घडवून आणतात आणि आपल्या नवीन जे राजकीय पक्ष ते आपल्या लोकांचे हितसंबंध जोपासतात. हे सर्व आपण जे राजकीय पक्षामध्ये याचं सर्व वर्णन केलेलं आहे. मग नेमकी कोणकोणते राजकीय पक्ष जे आहेत? मग या राजकीय पक्षांची नेमकी वैशिष्ट्ये कोणती? राजकीय पक्षाची व्याख्या काय आहे? निवडणूक लढवून शासन स्थापन करणे. निवडणूक लढवून शासन स्थापन करणारी संघटना म्हणजे थोडक्यात राजकीय पक्ष किंवा वेगवेगळे हितसंबंध जोपासणारी, वेगवेगळ्या प्रदेशातील हितसंबंध जोपासून ते हितसंबंध जोपासून त्यानंतर निवडणुकीत उभे राहून त्याद्वारे सत्तांतर घडवून आणतात. ही संघटना हे राजकीय पक्षच असते.
मग या राजकीय पक्षांची नेमकी वैशिष्ट्ये कोणती ती वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. तर वैशिष्ट्ये पापुरता मुद्दा कोणता आहे? राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये. मग या राजकीय पक्षांचे प्रमुख एक वैशिष्ट्ये पहा. राजकीय पक्षांची जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, अनेक कोणकोणती वैशिष्ट्ये? सत्ता मिळवणे असेल, अनेक वैशिष्ट्यांमध्ये सत्ता मिळवणे, विचारसरणी, पक्ष कार्यक्रम, सरकार स्थापन करणे, अशी वेगवेगळ्या प्रकारची राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये म्हणजे वेगवेगळ्या लोकांशी संबंध जोपासणे अशी वेगवेगळे वैशिष्ट्ये राजकीय पक्षांची आहेत. तर सर्वात प्रथम आपलं वैशिष्ट्य आहे प्रमुख, त्याला प्राधान्याने महत्त्व दिले जातं. ते काय? सत्ता स्थापन करणे. सत्ता स्थापन करणे. मग जे राजकीय पक्ष आहेत भारतामध्ये वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत काँग्रेस असेल, भारतीय जनता पार्टी असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, तृणमूल काँग्रेस असेल, जम्मू काश्मीरचे नॅशनल कॉन्फरन्स असेल, तामिळनाडूचे द्रविड मुन्नेत्र कळघम, वेगवेगळे असे पक्ष असतील, केरळमध्ये वेगवेगळे असतील, असे प्रत्येक राज्यातले वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. म्हणजे राजकीय पक्षांचे सत्ता स्थापन करणे हे प्रत्येक राजकीय पक्षाचं प्राथमिक प्रमुख वैशिष्ट्य आहे. सत्ता स्थापन करणे म्हणजे सत्ता कोणत्या माध्यमातून स्थापन करतात? तर हे सत्ता निवडणुकांच्या माध्यमातून स्थापन करतात. सत्ता कशाच्या माध्यमातून स्थापन करतात? निवडणुकांच्या. तर हे सत्ता निवडणुकांच्या माध्यमातून काय करतात? स्थापन करतात. मग ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे लोकसभेची निवडणूक 5 वर्षानंतर होते, तसेच वेगवेगळ्या राज्यांतील पण विधानसभेची निवडणूक ही दर 5 वर्षानंतर होत असते. मग या प्रत्येक 5 वर्षानंतर जे नवीन पण राजकीय पक्ष अस्तित्वात येतात, तसेच जुने पण राजकीय पक्ष अस्तित्वात असतात. हे सर्व निवडणुकांमध्ये उभे राहून त्या निवडणुकांमधून काय करतात? सत्ता स्थापन करतात. त्यांचं प्रमुख माध्यम काय? निवडणुका. मग राजकीय पक्षांच्या वैशिष्ट्यात पुढचा मुद्दा आपला कोणता आहे? सत्ता स्थापन करणे, हितसंबंधाची जोपासना. हितसंबंध. ज्यावेळेस राजकीय पक्ष निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता स्थापन करतात, त्याआधी सत्ता स्थापन करण्याआधी ते विशिष्ट प्रदेशातील पक्ष असतात आणि विशिष्ट प्रदेशातील लोकांची विचारसरणी ते जोपासतात. तसेच विशिष्ट लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी ते काय करतात? सत्ता स्थापन केल्यानंतर शासन दरबारी किंवा वेगवेगळ्या विधेयकांमधून ते मागण्या मंजूर करून घेऊन ते विधेयक अंमलात आणतात. त्याद्वारे ते काय करतात? आपल्या लोकांचे हितसंबंध जोपासतात. मग पुढचा प्रमुख वैशिष्ट्य आपलं राजकीय पक्षांच्या वैशिष्ट्यात पुढचं तिसरं वैशिष्ट्य कोणतं आहे? विचारसरणीवर आधारित पक्ष. पण त्यात कोणतं आहे? विचारसरणी. विचारसरणीचा आधारावर आधारित वेगवेगळे राजकीय पक्ष असतात. मग त्यांचे एक विचार ठरलेले असतात. काही राजकीय पक्षांचे विचार जास्त प्रमाणात समाजातील लोकांचे हितसंबंध जोपासतात, लोकशाहीवर आधारित, समाजवादावर आधारित असे वेगवेगळे विचारांचे राजकीय पक्ष असतात. मग प्रत्येक राजकीय पक्षाला एक विचारसरणी असते. त्या विचारसरणी ते सत्ता स्थापन केल्यानंतर ती विचारसरणी ते जोपासतात. मग अशा वेगवेगळ्या विचारांचा सामाजिक, आर्थिक, राजकीय विचार असतील किंवा ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांना काम मिळवून देणे, वेगवेगळे त्यांची पूर्वीपासून परंपरा विचारांची चालत आलेली ती विचारसरणी ते जोपासतात. ते
हे सर्व ते निवडणुकांच्या माध्यमातून पूर्ण करतात. हे विचार तुम्हाला आधारित राजकीय पक्ष हे राजकीय पक्षाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. मग आपला पुढचा मुद्दा आहे ना पक्ष म्हणजे पुढचं वैशिष्ट्य कोणतं आहे? पक्ष कार्यक्रम. हे पक्ष कार्यक्रम हे प्रत्येक राजकीय पक्षाचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. सत्ता स्थापन करणे, हितसंबंध विचारसरणी नंतरचा पक्ष कार्यक्रम हे राजकीय पक्षाचं एक प्रमुख वैशिष्ट्य. पक्ष कार्यक्रम मग प्रत्येक राजकीय पक्षाचा सत्ता स्थापन करण्याआधी एक कार्यक्रम ठरलेला असतो. म्हणजे सत्ता स्थापन केल्यानंतर आपण समाजामध्ये कशा पद्धतीने विकास करायचा, सामाजिक पातळीवर कोणते निर्णय घ्यायचे, आर्थिक पातळीवर कोणते निर्णय घ्यायचे, तसेच राजकीय पातळीवर कोणते निर्णय घेऊन ग्रामीण भागातील, शहरी भागातील गरीबातील गरीब लोकांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल, त्यांचे हितसंबंध कसे जोपासले जातील, हे सर्व त्यांचं म्हणजे एक पक्षाचा कार्यक्रम असतो. त्या पक्षाच्या कार्यक्रमामध्ये आधी लिखित ठेवलेले असतं. त्यानुसार ते पक्षाचा कार्यक्रम सत्तेत निवडून आल्यानंतर त्याचा वापर करत असतात. तेच म्हणजे काय थोडक्यात पक्ष कार्यक्रम. असा पक्ष कार्यक्रम प्रत्येक राजकीय पक्षाचा ठरलेला असतो. मग हे पक्ष कार्यक्रम हे प्रमुख राजकीय पक्षाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य कोणतं आहे? सरकार स्थापने करणे. पुढचं वैशिष्ट्य कोणते? सरकार स्थापन करणे. मग जे सरकार स्थापन होत असतं ते राजकीय पक्ष निवडणुकांच्या माध्यमातून स्थापन करतात. पण जे आज वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष भारतीय जनता पार्टी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, शिवसेना असेल, तृणमूल काँग्रेस असेल, नॅशनल कॉन्फरन्स असेल, असे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत. हे प्रत्येक राजकीय पक्षाचं निवडणुकीच्या आधीचं प्रमुख ध्येय आणि प्रमुख उद्दिष्ट काय असतं? निवडणुकीनंतर सरकार स्थापन करणे. आपल्या पक्षाचे सरकार स्थापन करायचं किंवा काही पक्ष एकत्रित सरकार स्थापन करतात त्यांच्यामध्ये सामील व्हायचं का नाही, हे प्रमुख कार्यक्रम कशा पद्धतीने अवलंबायचा, हे सरकार स्थापन करणे हे प्रमुख प्रत्येक राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य आहे. पुढचं वैशिष्ट्य कोणतं आहे? शासन व जनता यामध्ये दुवा. पाचवं वैशिष्ट्य कोणतं आहे? शासन व जनता यामध्ये दुवा. म्हणजे आज वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय पक्ष या प्रत्येक राजकीय पक्ष काय करतो? सत्ता स्थापन केल्यानंतर किंवा सत्तेच्या आधी पण शासन आणि जनतेला जोडण्याचं कार्य करतो. म्हणजे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या मागण्या असतील त्या जनतेपर्यंत पोहोचवण्याचं कार्य राजकीय पक्ष करतात. तसेच जनतेच्या ग्रामीण भागातील लोकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक असे वेगवेगळे प्रश्न असतील किंवा मग कशा पद्धतीने त्यांचा विकास केला पाहिजे सामाजिक, आर्थिक, राजकीय प्रश्नांचा, हे ग्रामीण भागातील लोकांचे प्रश्न शासन दरबारी मांडण्याचं प्रमुख कार्य काय करतात? राजकीय पक्ष करतात. म्हणून या राजकीय पक्षांना शासन व जनता यामध्ये दुवा म्हणतात. तर हे राजकीय पक्षांचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. तर आपला पुढचा मुद्दा आहे बघा राष्ट्रीय पक्ष. थोडक्यात भारतामध्ये जे वेगवेगळे पक्ष आधारित होते ते कोणकोणते पक्ष होते हे थोडक्यात आपण आता पाहणार आहोत. याआधी आपण काय पाहिजे? राजकीय पक्ष निवडणूक लढवून शासन स्थापन करणे राजकीय पक्षाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर राजकीय पक्षाची ही काय व्याख्या आहे? निवडणूक लढवून शासन स्थापन करणे. त्यानंतर वैशिष्ट्यामध्ये सत्ता स्थापन करणे, हितसंबंध जोपासणे, विचारसरणी, पक्ष कार्यक्रम, सरकार स्थापन करणे, शासन जनता यामध्ये दुवा, हे सर्व राजकीय पक्षाची वैशिष्ट्ये आहेत. आता जे वेगवेगळे राजकीय पक्ष आहेत या राजकीय पक्षांची आपण माहिती पाहणार आहोत. नेमकी कोणकोणते राजकीय पक्ष तसेच कोणकोणते राष्ट्रीय पक्ष हे आपण पाहणार आहोत. आता राजकीय पक्ष पुढचा मुद्दा कोणता आहे?
राष्ट्रीय पक्ष. मग या राष्ट्रीय पक्षामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हा एक पक्ष आहे. तसेच भारतीय जनता पार्टी हा एक दुसरा पक्ष आहे. मग भारतीय राष्ट्रीय काँग्रेस याबद्दल आपण माहिती पाहू. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झाली. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाची स्थापना 1885 मध्ये झाली. 1885 पासून हा पक्ष अस्तित्वात आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये या पक्षाच्या वेगवेगळ्या कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या विचारसरणीवर आधारित ब्रिटिशांविरुद्ध लढा दिलेला आहे. हे वेगवेगळे कार्यकर्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील आहेत. तसेच इतर पक्षांतील पण असे कार्यकर्ते आहेत. पुढचा आपला 2 नंबर पक्ष कोणता आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष. स्थापना 1800. भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजे थोडक्यात भारतीय कम्युनिस्ट पक्ष. म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित आहे. म्हणजे कार्ल मार्क्स जो आहे तत्ववेत्ता, कार्ल मार्क्स जी विचारसरणी होती उद्योगांवर आधारित कामगार व मालक यांची जी विचारसरणी आधारित होती, अशा विचारसरणीवर आधारित हा भारतीय कम्युनिस्ट पार्टी हा पक्ष आहे. या पक्षाची स्थापना 1925 मध्ये भारताची स्थापना झाली. 1925 मध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टीची स्थापना झाली. त्यानंतर पुढचा पक्ष आहे आपला भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता पक्ष. भारतीय जनता तो सध्या सत्तेमध्ये अस्तित्वात आहे. वेगवेगळ्या पक्षांबरोबर एकत्र करून आघाडी करून सध्या अस्तित्वात आहे. मग या पक्षाची स्थापना कधी झाली. या पक्षाची स्थापना 1977 मध्ये झाली. 1977 मध्ये या पक्षाची स्थापना झाली. 1951 मध्ये तो पहिला एक जो भारतीय पक्ष होता त्या पक्षामध्ये भारतीय जनसंघ 1951 मध्ये स्थापन झालेला जो भारतीय जनसंघ पक्ष होता, या पक्षामध्ये 1977 मध्ये भारतीय जनता पक्षाचे विलीनीकरण करून आलं आणि 77 मध्ये स्थापना होऊन हा पक्ष भारतीय जनता पक्ष पुढे नावारूपास आला. आधीचं नाव काय. आधीचं नाव जुना जे पक्ष होता आहे भारतीय जनसंघ पक्ष. या पक्षामध्ये हा भारतीय जनता पक्ष विलीन झाला आणि तेच पुढं नाव भारतीय जनता पक्ष म्हणून अस्तित्वात आलं. मग आपला पुढचा मुद्दा आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष. भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा मार्क्सवादी विचारसरणीवर आधारित हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. अजून एक भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. अजून एक भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. याची पण वेगवेगळी विचारसरणी आधारित आहे. ग्रामीण कामगार असतील, मालक वर्ग असतील यांच्यातील भेदभाव दूर करून त्यांच्यामध्ये चांगले हितसंबंध जोपासणे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रमुख कामगिरी. समाजवाद, धर्मनिरपेक्षता, समाजवाद असेल, समाजवाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल, तसेच लोकशाही विचार असेल यांची सर्वांची जोपासना करणारा हा भारतीय कम्युनिस्ट पक्ष आहे. मग भारतीय कम्युनिस्ट पक्ष जो आहे हा प्रमुख लोकशाहीवर आधारित पक्ष आहे. लोकशाही विचारसरणीवर आधारित प्रमुख पक्ष आहे. यानंतर आपला पुढचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. मग ही राष्ट्रवादी काँग्रेस जो पक्ष आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रथमतः काँग्रेसमध्ये याचे प्रमुख जे अध्यक्ष आहेत शरद पवार जे अध्यक्ष होते त्यांनी हा पक्ष स्थापन केला. तो हा पक्ष आधी काँग्रेसमध्ये अस्तित्वात होता. त्यातील लोक आणि काँग्रेसमधून बाहेर पडून शरद पवार त्यांनी हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या पक्षाची स्थापना
1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आहे. मग आज सध्या घडीला हा पक्ष पण सत्तेमध्ये अस्तित्वात आहे. महाराष्ट्रातल्या राजकीय सत्तेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे. त्यानंतर आपला पुढचा मुद्दा आहे तृणमूल काँग्रेस पक्ष. कोणता राष्ट्रीय पक्षामध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष. तृणमूल काँग्रेस पक्ष हा जो तृणमूल काँग्रेस पक्ष आहे हा पश्चिम बंगाल किंवा मग जे पूर्वकडचे राज्य असतील भारताचे त्या राज्यामध्ये हा तृणमूल काँग्रेस पक्ष एक प्रभावी पक्ष म्हणून अस्तित्वात आहे. ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष असतील त्यांची स्थापना केली आहे तृणमूल काँग्रेस पक्षाची. मग या पक्षाची स्थापना 1998 मध्ये तृणमूल काँग्रेस पक्ष या पक्षाची स्थापना झाली आहे. तसेच वेगवेगळ्या विचारसरणीवर आधारित हा पक्ष अस्तित्वात आहे. त्यांचे विचार तसेच निवडणुका राज्य पातळीवर घडवून आणल्यानंतर सामाजिक आर्थिक राजकीय प्रश्न ग्रामीण समाजातील कसे सोडवायचे यासाठी पण पक्षाने कार्य केलेलं आहे. मग आपला पुढचा एक नवीन मुद्दा आहे का राष्ट्रीय पक्ष झाल्यानंतर राष्ट्रीय पक्षामध्ये आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 1885 मध्ये स्थापना, भारताची 1925 मध्ये, भारतीय जनता पक्षाची 1977 मध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची 1999 मध्ये अशी स्थापना झाली. तर मी तुम्हाला यांचे प्रमुख पक्ष चिन्हांचे एक शैक्षणिक चित्र दाखवतो. ते सर्वांनी बारकाईने लक्ष द्या. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचं पंजा हे चिन्ह आहे. पंजा. तसेच हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचं हे विळावर चिन्ह आहे. तसेच शिवसेना पक्षाचं चिन्ह आहे. हे भाजपचं चिन्ह आहे. कमळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आहे. असे वेगवेगळे प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे चिन्ह आधारित आहे. हे चिन्हांद्वारे निवडणुकीमध्ये आपले चिन्ह दाखवते निवडणूक लढवतात. आपला पुढचा मुद्दा आहे प्रादेशिक पक्ष. प्रादेशिक पक्ष हा आपला या पाठाचा शेवटचा मुद्दा आहे. प्रादेशिक पक्ष नेमकी म्हणजे काय? विशिष्ट प्रदेशाचा अभिमान बाळगणारे लोकांच्या विचारसरणीवर आधारित असणारा पक्ष म्हणजे काय? प्रादेशिक पक्ष. विशिष्ट प्रदेशाचा अभिमान जो पक्ष बाळगतो त्यालाच आपण काय म्हणतो? प्रादेशिक पक्ष. विशिष्ट प्रदेशाचा अभिमान. विशिष्ट प्रदेशाचा अभिमान बाळगणे तसेच विशिष्ट प्रदेशातील लोकांचे सामाजिक आर्थिक राजकीय संबंध जोपासणे हे सर्व प्रादेशिक पक्षाद्वारे कार्य पार पाडले जाते. व एखाद्या प्रदेशातील लोकांचा विकास कसा व्हावा याचं प्रादेशिक पक्ष करतात. त्यासाठी ते प्रयत्नशील असतात. तर आपला आज राजकीय पक्ष यातील राजकीय पक्षाची माहिती या उपघटकाबद्दल आपण माहिती आहे. तर मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो त्याचे तुम्ही उत्तर द्या. तर सत्ता मिळवणे हे कोणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे? सत्ता निवडणुकांच्या माध्यमातून सत्ता मिळवण्याची हे कोणाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे? कोण सांगतोय? तर मी सांगतो राजकीय पक्षांचं हे प्रमुख वैशिष्ट्य आहे. सत्ता मिळवणे हे
राजकीय पक्षांचं प्रमुख वैशिष्ट्ये आहे. राजकीय पक्षांची 3 वैशिष्ट्ये तुम्ही पण सांगा. राजकीय पक्षांची 3 वैशिष्ट्ये. तर मी सांगतो. सत्ता स्थापन करणे, लोकांचे हितसंबंध जोपासणे, विशिष्ट विचारसरणीवर आधारित पक्ष, तसेच निवडणूक सत्तांतर घडवणं, हे सर्व राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये. तर मी तुम्हाला काही रिकाम्या जागा भरायला लावतो, त्या तुम्ही पूर्ण करून द्या फलकावरती. फलक सर्वांना दिसतच असेल. तर त्यामध्ये काय, राजकीय पक्षांची माहिती रिकाम्या जागा भरा. पहिला प्रश्न काय, शासन व जनतामधील दुवा टिंबटिंब आहे. शासन व जनतामधील दुवा कोण आहे, आपण हे अभ्यास केले. शासन व जनतामधील दुवा राजकीय पक्ष आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतीय जनता पक्षाची स्थापना टिंबटिंब मध्ये झाली. कोण सोडवतोय, आपण सोडवतो. भारतीय जनता पक्षाची स्थापना 1977 मध्ये झाली. भारतीय जनता पक्षाची स्थापना 1977 मध्ये झाली. त्यात तिसरा प्रश्न आहे, विशिष्ट प्रदेशाचा अभिमान बाळगणारा पक्ष टिंबटिंब पक्ष होय. शेवटी आपण पाहिलं ना, कोण सोडवतो, विशिष्ट प्रदेशाचा अभिमान बाळगणारा पक्ष म्हणजे प्रादेशिक पक्ष होय. प्रादेशिक पक्ष. तर राजकीय पक्ष हा घटक आज आपण अभ्यासला आहे, पूर्ण केलेला आहे. त्यातील राजकीय पक्षांची माहिती आपण पाहिलेली आहे. तर उद्या त्यांनी सर्वांनी गृहपाठ लिहून आणा. गृहपाठ घ्या. भारतीय राजकीय 2 पक्षांची थोडक्यात माहिती लिहून आणा. भारतीय राजकीय 2 पक्षांची, कोणत्याही 2 पक्षांची थोडक्यात माहिती लिहून आणा.